नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज चैत्र महिना शुद्ध प्रतिपदेचा दिवस आहे आणि आपण तो नवीन वर्षाचा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते, शुभमंगल कामना देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. काल जी मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यात 7 परदेशी हेरांना पकडण्यामध्ये भारतीय यंत्रणांना यश आलं आणि त्यांची कस्टडी आता एनआयएकडे दिली गेलेली आहे. याबद्दल आपण थोडी माहिती घेतलेली होती. त्याच्यामधलीच काही नवी माहिती सुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि त्याबद्दल बोलण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे. एक म्हणजे माजी डी-जी-पी विक्रम सिंग यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं. 2 गोष्टी सांगितल्या त्यांनी महत्त्वाच्या. त्याच्यातली एक बाब अशी आहे, की विक्रम सिंग यांनी असं म्हटलेलं आहे, की हे जे 7 जण पकडले गेले, ते मोदींचं हत्याकांड घडवून आणण्यासाठी म्हणून इथे आलेले होते आणि या कटामध्ये सामील असलेले हे लोक, हे आता पकडले गेलेले आहेत. तेव्हा हा मोठा एक खळबळजनक खुलासा हा अ, डी-जी-पी विक्रम सिंग यांच्याकडून झालेला आपल्याला दिसतो आहे. डी-जी-पी विक्रम सिंग यांच्या मते ही मंडळी ते प्रशिक्षण वगैरे देतात हा गौण भाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मूळ ही जी सगळी गँग इथे सक्रिय होती, ती इथे भारतामध्ये काही ना काहीतरी षडयंत्र करत होती आणि त्याच्यामध्ये आपल्या देशामधल्या सर्वोच्च नेत्यांची हत्या हा कट सुद्धा त्यांच्या सगळ्या कारवायांमधला एक मोठा हिस्सा होता. असं डी-जी-पी विक्रम सिंग यांनी म्हटलेलं आहे. विक्रम सिंग यांनी पुढेही असं म्हटलेलं आहे, की गाझियाबादमध्ये जी टोळी पकडली गेली, सीसीटीव्हीचा जो सगळा अ, त्यांनी काय केलेलं होतं, की सीसीटीव्ही स्वतःहूनच लावलेले होते आणि मग ते सीसीटीव्ही जे आहेत ते अशा खुबीने बसवले होते, की त्याच्यावरती सोलर पॅनेल बसवली होती म्हणजे सहसा कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून. आणि अशा ठिकाणी बसवले गेलेले होते, की जिथे लष्करी वाहनांची ये-जा बरोबर टिपली जाईल, त्याच्यावर देखरेख करता येईल. आणि अन्य सुद्धा काही ठिकाणं पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बातमीमध्ये घेतलं गेलेलं होतं. तेव्हा मी जी शंका व्यक्त केलेली होती, ती शंका कदाचित खरी असू शकते. अशा प्रकारे आपल्याकडे सुद्धा सीसीटीव्हीचं जे चित्रण आहे, ते नेमकं कोणाला उपलब्ध होतं. जसं अली खामेनी यांच्या बाबतीमध्ये सीसीटीव्हीच्या चित्रणावरून इस्रायलने निर्णय घेतला, की सगळे महत्त्वाचे नेते एका ठिकाणी जमलेले आहेत. पुतिन यांच्या बाबतीत सुद्धा असं सांगितलं जातं, की अशाच प्रकारे चित्रण मिळवून त्यांच्यावरती हल्ला केला गेला आणि इथून सुद्धा करू शकतात. आणि म्हणून रशियामधला इंटरनेटमध्ये फार मोठे बदल केले गेले. त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. पण अशाच प्रकारचे षडयंत्र हे भारतामध्ये होतं, असा आरोप विक्रम सिंग यांनी केलेला आहे आणि हा आरोप मला अतिशय महत्त्वाचा वाटतो, जो अन्यत्र मी कुठे बघितला नाही. ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणाची माहिती तुमच्या माझ्यापर्यंत अत्यल्प माहिती आलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्यांनी नेमका प्रवेश मिळवला कधी? भारतामध्ये कधीपासून आले ते? ते कुठे-कुठे राहिले? त्यांचे लोकल साथीदार कोण होते? त्यांना राहण्यासाठी आणि लपून राहण्यासाठी मदत करणारी माणसं कोण होती? ह्या सगळ्याबद्दल सध्या तरी पूर्णपणे गुप्तता पाळली गेलेली आहे. अगदी असे काही जणांनी म्हटलेलं आहे, की ह्यांना अटक सुद्धा ही दिल्ली, लखनौ आणि कलकत्तामध्ये झालेली नसून, ती सुद्धा मिझोराममध्येच झालेली होती. आणि आता तुम्हाला असं दाखवलं गेलंय, की ते सगळेजण देशातून बाहेर जायच्या मार्गावरती असताना त्यांना पकडलं गेलं म्हणून. परंतु त्याच्याबद्दल खरी माहिती जी आहे ती आपण आत्ताच्या घडीला तरी कोणीच काहीच देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग ही इतकी कमालीची गुप्तता का पाळली गेलेली आहे? हा प्रश्न आहे. असं म्हटलं जातं, की हे प्रकरण जेव्हा झालं त्याच्यानंतर फॉर्मली ज्याला म्हणतात आपण अधिकृतरित्या युक्रेननी भारतीय सरकारला विनंती केलेली आहे आणि या 6 जणांचा ताबा आपल्याकडे देण्यात यावा, असं युक्रेन सरकारचं म्हणणं आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळेल मला शंका आहे.
कारण युक्रेन एक प्रकारे भारताच्या खोड्या काढत होता, मार्गात अडथळे निर्माण करत होता. अत्यंत भीषण असे कट झेलेन्स्की यांच्या कारकिर्दीमध्ये रचले गेल्याचं दिसतंय आणि त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जातील हे आज आपण सांगू शकत नाही. ज्या पद्धतीमध्ये 6 तरुण युक्रेनचे येतात आणि बॅटल हार्डन्ड आहेत ते. म्हणजे तिथल्या युद्धात भाग घेतलेले, प्रशिक्षण सर्व प्रकारची प्रतिकूल परिस्थिती आणि तिला तोंड कसं द्यायचं याची माहिती असलेले हे लोक आहेत. खरं सांगायचं तर आपले जे शोध पथक आहेत ना, तपास पथकं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, की एवढ्या मोठ्या स्तरावरती तुम्ही सांगा मला, तुम्ही इतकी वर्ष मीडियामधून बघत आहात, पण एखादा अमेरिकन हेर पकडला जातो दुसऱ्या देशामध्ये, अशी घटना तुम्ही किती वेळा बघितली असेल? त्याच्यामध्ये भारताला यश आलं, हे कमी लेखता कामा नये. युक्रेननी तर अधिकृतरित्या आपल्या मागण्या केलेल्या आहेत. अमेरिकेने काय केलं? अमेरिकेचे सुद्धा इकडचे जे राजदूत आहेत, सर्जिओ गोर यांनी काल आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी एक ट्विट केलेलं आहे, की माझी डोवल यांच्याशी अत्यंत फलद्रूप अशी चर्चा झाली आणि आम्ही ब्ला, ब्ला, ब्ला अमुक-अमुक विषयांवर बोललो वगैरे. त्याच्यामध्ये या अर्थातच व्हॅन डायकचा उल्लेख बिलकुल नाहीये. पण जनरली असं मानलं जातंय, की या दोघांमध्ये चर्चा ही या केसवरून सुद्धा झालेली असावी. म्हणजेच अमेरिकेला किती झोंबलेलं आहे प्रकरण ते तुमच्या लक्षात येईल. हा जो कोणी मॅथ्यू व्हॅन डायक होता, तेव्हा ऑनलाईन उघड-उघड, सरळ-सरळ सांगायचा का मी तर कोव्हर्ट ऑपरेशन्स मधला माणूस आहे. मी इथे ऑपरेशन्स केली, तिथे ऑपरेशन्स केली. सहसा जो कोणी CIA एजंट ज्याला आपण म्हणतो, अशा तऱ्हेने वागताना दिसत नाही. त्यामुळे हा CIAच्या कागदोपत्री किंवा त्यांचा पगारदार एजंट निश्चित नाहीये, परंतु त्यांना अमेरिकेमध्ये एक नाव दिलं जातं प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे खाजगी कंत्राटदार आहे तो लष्कराचा आणि लष्कराने जे काही कंत्राट दिलं ते एक्झिक्यूट करायचं. ह्याच्यामधला फरक लक्षात घ्या तुम्ही. एक जर का रीतसर CIAचा कोणी नोकर असेल, तर त्याला जी काही ट्रीटमेंट मिळू शकते कायद्यानुसार त्याच्यामध्ये आणि एका नॉर्मल अमेरिकन नागरिकाला द्यायची ट्रीटमेंट याच्यामध्ये फरक पडू शकतो आणि म्हणून हा फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. सर्जिओ गोर धावत का गेले दोवलकडे? हा प्रश्न आहे. अनेकांनी अशी अटकळ बांधलेली आहे, की आता भारत सरकार जे आहे, ते म्हणजे 2 प्रकारचे तर्क लोकं लावतायत, की नाही, नाही आता ह्याच्या बदल्यामध्ये आपण डेव्हिड कोल्मन हेडलीला देशात आणलाच पाहिजे. आणि भारत सरकार चर्चा करणारच या विषयावरती. दुसरे काही लोक सांगतायत, की नाही आपले जे निखिल गुप्ता पकडले गेले, त्यांना या बदल्यामध्ये इथे आणलं जावं आणि त्याच्यासाठी म्हणून ह्याचा वापर केला जाईल. इन जनरल लोकांना अशी एक खात्री पटलेली आहे, की ह्या 7 जणांवरती खटला काही चालवला जाणार नाही आणि त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. तेव्हा अशा प्रकारचं डील हे भारत सरकार करू शकतं. ह्याच्यावरती अनेक लोकांचं एकमत झालेलं आहे. अर्थात त्या दिशेने अ, अधिकृतरित्या कुठलीही माहिती अवेलेबल नाही. तुम्हाला पुरुलिया केस आठवत असेल. पुरुलियामध्ये काही विमानांमधून स्फोटकं टाकली गेली आणि त्याचा मागोवा घेताना किम डेव्हिस आणि त्याचा साथीदार हे दोघे पकडले गेलेले होते. हे नागरिक अनेक वर्ष भारताच्या तुरुंगात होते. पुढे अटल बिहारी वाजपेयी सरकार आलं त्यावेळी त्यांच्या आणि युरोपियन देशांचा जो सामंजस्य झालं त्याच्यामध्ये किम डेव्हिसला सोडून देण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यानुसार जेव्हा आदेश दिले गेले तेव्हा पश्चिम बंगालच्या तुरुंगामध्ये हा किम डेव्हिस होता कारण पुरुलिया कांड हे बंगालमधलं होतं. तेव्हा तिथल्या CPMच्या सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही शब्द दिलेला असतो 48 तासात माणसाला आम्ही सोडवू म्हणून. परंतु ते जे काही आश्वासन, वचन दिलं गेलेलं होतं, त्याच्यामध्ये खोडे घालायचं काम पश्चिम बंगाल सरकारने तेव्हा केलं होतं आणि किम डेव्हिसला अखेर जी मुदत प्रॉमिस केलेली होती, त्या मुदतीमध्ये आपण परत देऊ शकलो नव्हतो. अर्थात परत तर दिलं त्याला,
कारण ते काही पश्चिम बंगाल सरकारच्या हातामध्ये नव्हतं. त्यामुळे सरकारनी जो सॉव्हरेन निर्णय घेतलेला होता, तो सर्वांवरती बंधनकारक होता, परंतु त्यांनी त्यात खोडा घालायचा जरूर प्रयत्न केलेला होता. किम डेव्हिस केस अनेकांना आता आठवते आहे या निमित्ताने, पुरुलिया निमित्ताने. कारण जसं पुरुलिया केसमध्ये एक त्या बदल्यामध्ये भारत सरकारने त्यावेळी काय मिळवलेलं होतं याची मलाही कल्पना नाही. पण अशा पद्धतीने हे काहीतरी व्यवहार होतील अशी लोकांनी अटकळ लावलेली आहे. पण मला असं वाटतं, की अ, हे काही केवळ प्रशिक्षणाचं आणि जे सांगितलं जातं आपल्याला तिथपर्यंत नसेल आणि डी-जी-पी विक्रम सिंग म्हणतात त्याप्रमाणे ही मंडळी हत्येच्या कटात गुंतली असतील, तर ही जी देवघेव वगैरे जी काय म्हणताय ती इतकीशी सोपी असेल असं मला वाटत नाही. असो अ, या बाबतीमधली पुढची माहिती जेव्हा हातात येईल, तेव्हा आपण जरूर बोलू आणि मागोवा घेऊ. तोपर्यंत आता विराम देते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.